नमस्कार, श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज अंगारकी संकष्टी चतुर्थी। चला तर त्या निमित्ताने अंगारकी चतुर्थी व्रतकथा आणि त्याचे चमत्कार जाणून घेऊया। प्राचीन काळी अवंती नगरीत अग्निहोत्री ऋषी भारद्वाज राहत होते। ते गणेश भक्त आणि वेदांचे जाणकारही होते। एकदा ते शिप्रा नदीवर स्नान करण्यासाठी गेले असताना त्यांनी तिथे एका अप्सरेला जलक्रीडा करताना पाहिलं। तिच्या सौंदर्याने प्रभावित होऊन त्यांचे तेजस द्रवीभूत झाले। पृथ्वीने तेजस धारण केले आणि त्यातून एक पुत्र जन्माला आला। त्याचं नाव अंगारक ठेवण्यात आलं। अंगारक हा पृथ्वीपुत्र म्हणूनही ओळखला जाऊ लागला। त्याचा रंग अंगारकासारखा लाल लाल होता। अंगारकानं लहानपणापासूनच कठोर तपश्चर्या केली आणि श्री गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेतलं। गणपती बाप्पांनी दर्शन दिल्यानंतर वर मागण्यास सांगितलं। तेव्हा अंगारकानं विनंती केली की त्याचं नाव लोकांच्या स्मरणात राहावं आणि त्याच्या नावानं ही चतुर्थी ओळखली जावी। गणपती बाप्पांनी त्याला वर दिला की ज्या चतुर्थीला तू मला प्रसन्न करून घेतलंस ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल। या दिवशी व्रत करणाऱ्याचे सर्व संकट दूर होतील आणि त्याच्या मनोकामनाही पूर्ण होतील आणि त्यांना सुखशांती, बुद्धी आणि यश प्राप्त होईल। अंगारकानं गणपती बाप्पांच्या कृपेने एक भव्य मंदिर बांधलं आणि त्यात मंगल मूर्ती रूपाची गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित केली। असंही म्हटलं जातं की या रूपाची पूजा करणाऱ्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। अंगारकानं स्वतः अंगारकी चतुर्थीचं व्रत पाळलं आणि त्याला स्वर्ग आणि शाश्वत आनंदाची प्राप्ती झाली। आपल्यालाही हे व्रत करायचं असेल तर या व्रताच्या दिवशी सकाळपासूनच उपवास ठेवला जातो। उपवासात फळं, दूध, पाणी किंवा फळांचा रस इत्यादी घेता येतो। गणपती बाप्पांची स्थापना करून तुपाचा दिवा लावला जातो। गणपती बाप्पांचे पूजन षोडशोपचारे अथवा पंचोपचारे केले जाते। गणपती बाप्पांच्या मूर्तीला पंचामृत आणि पाण्याने स्नान घातले जाते। त्यानंतर गंध, फूल, दुर्वा, मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो। रात्री चंद्रोदयानंतर गणपती बाप्पांचे पुन्हा पूजन करून अंगारकी चतुर्थीची कथा वाचली जाते किंवा ऐकली जाते आणि चंद्राला अर्घ्य देऊन उपवास सोडला जातो। 21 मोदकांचा नैवेद्य दाखवून त्यापैकी 5 मोदक ब्राह्मणांना आणि 5 चंद्राला आणि 5 स्वतःसाठी ठेवले जातात। अंगारकी चतुर्थी व्रत आणि कथा ऐकण्याचे अनेक चमत्कारिक लाभही होतात। ते म्हणजे अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने सर्व प्रकारची संकट, अडचणी आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता असल्याने या व्रतामुळे जीवनातील अनेक अडथळे नष्ट होतात। या व्रतामुळे गणेश भक्तांच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात। विशेषतः मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे यश, कीर्ती, पराक्रम प्राप्त होतो आणि हे व्रत पाळणाऱ्या सर्व व्यक्तींना गणपती बाप्पांची कृपा प्राप्त होते। बुद्धी, विवेक आणि जीवनात सुख शांती लाभते। असंही म्हटलं जातं की एक अंगारकी चतुर्थी व्रताचे फळ 21 संकष्टी चतुर्थी व्रताच्या फळासमानच आहे। शिवाय या व्रतामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात। भांडणं असतील तर ते मिटतात आणि संतान प्राप्तीचे वरदानही प्राप्त होते। एवढंच काय तर मंगळ ग्रहाची उग्रता कमी होऊन कुंडलीतील मंगळ दोषाचा प्रभाव देखील कमी होतो। या व्रतामुळे धर्म, अर्थ आणि मोक्ष यांची देखील प्राप्ती होते। युधिष्ठिराने हे व्रत राज्य प्राप्तीसाठी केले होते, पुराणात असे सांगितलेले आहे। शिवाय अनेक भक्तांच्या अनुभवावरून असं सांगितलं जातं की या व्रतामुळे त्यांच्या आयुष्यातील आर्थिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक समस्यांचं निराकरण झालंय। काहींना अचानक यशप्राप्ती होते, नोकरी आणि व्यवसायात प्रगती मिळते। एवढंच नाही तर या व्रताचे अनेक चमत्कारिक उदाहरणं देखील आहेत। अंगारकानं या व्रतामुळे गणपती बाप्पांची कृपा मिळवली आणि स्वर्गात अमृत पिण्याचा अधिकार प्राप्त केला। अनेक भक्तांचे अनुभव सांगतात की या व्रतामुळे त्यांना परीक्षेत यश मिळालं, आजारातून मुक्तता मिळाली आणि कौटुंबात सौख्य देखील मिळालं। तर असे हे अंगारकी चतुर्थीचे व्रत आणि यांची कथा। याचे श्रवण केल्याने भक्तांसाठी अत्यंत पुण्यदायी आणि फलदायी असेच मानले जाते। हे व्रत केवळ भौतिक सुखच नाही तर आध्यात्मिक प्रगतीसाठी देखील महत्त्वपूर्ण मानले जाते। गणपती बाप्पांची कृपा प्राप्त करण्याचे साधन याला मानतात। भक्तांनी श्रद्धेने आणि विधिवत हे व्रत पालन करावे आणि कथेचे पठणही करावे किंवा श्रवण करावे, जेणेकरून त्यांना सर्व संकटापासून मुक्ती मिळेल आणि जीवनात यश प्राप्ती, सुख आणि शांती यांची प्राप्ती होण्यास मदत होईल।
अशा छान छान माहितीसाठी उत्कर्ष ज्योतिष चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।